नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. काय सांगा अधिकारी लोकांचं प्रशासनाचं दिव्यांगाकडे कुठलंही लक्ष नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही योजनेच्या संदर्भामध्ये नाही, कुठल्या अडीअडचणी संदर्भामधलं नाही. शासनानं एवढ्या योजना काढलेल्या आहे दिव्यांगांसाठी, पण त्या दिव्यांगापर्यंत पोहोचत नाही, कारण की कामचुकार अधिकाऱ्यामुळं. आज जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार समारंभात जायला वेळ आहे आणि इथं काही 50 फुटाच्या अंतरावर यांना त्याला वेळ नाही आहे. म्हणजे एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा त्यांना हा फरक त्यांना कळला नाही आजच्या दिवसाचा. विशेष म्हणजे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या शासन दरबारी आहे, ज्या शासनाच्या GRमध्ये आहे. प्रमुख मागण्या अशा आहे किंवा जे संजय गांधी निराधार योजना आहे, 99% लोकांना त्याचा लाभ मिळत नाही. त्याचं कारण आहे फक्त कामचुकार अधिकारी. आता आमच्यासारखे असुशिक्षित, कमीत कमी दिव्यांगांमध्ये असुशिक्षित लोक जास्त आहे. ते ज्यावेळेस कुठले पेपर घेऊन जातात, आता मला संजय गांधीची फाईल टाकायची पगार चालू व्हावा म्हणून, मला त्यातलं काहीच माहीत नाही. मी अधिकाऱ्याकडे जातो, अधिकारी म्हणतो याच्याकडून पेपर आणा, याची सही आणा, त्याची सही आणा. याच्यामुळे अर्ध आयुष्य वाया चाललं. त्यासाठी आम्ही दिव्यांगासाठी स्वतंत्र खिडकी योजना चालू करावा ही आमची अशी मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे किंवा ज्या शासनाच्या योजना आहेत त्या दिव्यांगापर्यंत पोहोचत का नाही, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनाखाली एक कमिटी स्थापन करावी ही एक मागणी आहे. आणि तिसरी मागणी अशी आहे किंवा जे आंध्र प्रदेश राज्य जवळच आहे, जे दिव्यांगांना 6,000 महिन्यात देतं, ती योजना, ती मागणी आपल्या राज्यात चालू करावी. 6,000 रुपये महिना दिव्यांगांना मिळावा, आर्थिक राजधानी असताना चालू करावी, एवढी विनंती आहे. आता इथं तुम्ही किती दिवस झाले उपोषणला बसून? आम्ही आज दुसरा दिवस आहे. आज दुसरा दिवस आहे. आतापर्यंत कोण अधिकारी येऊन कोणीच नाही. एक 18-19 वर्षाचा मुलगा पाठवला होता पत्र घेऊन गेला. त्यांचाच कर्मचारी होता का काय बाहेरचा कोणी? कल्पना आम्हाला काय माहिती. 18-19 वर्षाचा मुलगा पाठवला होता. त्यानं काय तुम्हाला काय प्रतिक्रिया काय दिली त्यांच्या? काहीच नाही. साहेबांना पेपर पाठवला, हे वाचा आणि याच्यावर सही करा आणि उपोषण मागे एवढं बोलला. तो मुलाला म्हणलं तू जा बाळा, तुला काही कळलं नाही, आम्हाला काही कळलं नाही. कुठून आला का आला त्याचं काही चौकशी केली का? साहेबांना वरून पाठवलं, एवढंच विषय. कोणत्या साहेबांना? नाव काय सांगितलं? नाव गाव काहीच नाही सांगितलं ते. तुम्ही नाव विचारलं नाही का? नाही. आपलं नाव? अनिल जगन्नाथ मैन, प्रहार, तालुका सचिव, गंगापूर, प्रहार जनशक्ती पक्ष. माझं नाव शेख आसिफ आहे. आमचे जे बांधव आहे यांची 18 मागणी इथं आम्ही निवेदनाद्वारे दिलेले आहे. ज्या मागण्या जे आहे तर कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये आहेत. कमीत कमी त्यांनी ते अखत्यारी त्यांच्या ज्या 18 मागण्यापैकी आहेत त्या मागण्या कबूल करून तरच आम्हाला ते पत्र द्यावं आणि बाकीचे जे आहे तर वरती शासनाला पाठवावे, आमचं असं बोलणं आहे. आणि यामध्ये अशी प्रमुख मागणी आहे की कोणत्याही दिव्यांगाला कोणतंही काम असो, अन्नधान्य आणि कोणतंही काम असो, हे काम जे सर्व काम जे आहे तर एका खिडकीमध्ये झाले पाहिजे, आमचं असं बोलणं आहे. आणि हे कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये आहे. इथं सेतू सुविधा केंद्र उपलब्ध आहे. तिथं सर्व अधिकारीवर किंवा कर्मचारी लोक आहे. फक्त यांना एवढा आदेश करायचा आहे की हे दिव्यांगसाठी ही खिडकी चालू केलेली आहे. राशन कार्डचं काम असो, आधार भवन, संजय गांधी निराधार फाईल याचंच काम असो किंवा अनेक कोणतंही काम असो, हे काम जे सर्व काम जे आहे तर एका खिडकीमध्ये झाले पाहिजे, आमचं असं बोलणं आहे. आणि हे कलेक्टरच्या अखत्यारीमध्ये आहे. इथं सेतू सुविधा केंद्र उपलब्ध आहे. तिथं सर्व अधिकारीवर किंवा कर्मचारी लोक आहे. फक्त यांना एवढा आदेश करायचा आहे की हे दिव्यांगसाठी ही खिडकी चालू केलेली आहे. आणि दुसरं असं आहे की कलेक्टर साहेबांनी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना असे आदेशित केलं पाहिजे होते की तुम्ही आत्तापर्यंत कोणत्या महिन्याचे पैसे दिलेले आहे आणि कोणत्या महिन्याचे पैसे बाकी आहे. परंतु तिथं आम्हाला अशी कल्पना आलेली आहे तिथं महानगरपालिकेमधून की तिथं निधी उपलब्ध नाही. आता निधी उपलब्ध नाही, गेल्या वर्षीचा निधी आत्तापर्यंत तुमच्याकडे उपलब्ध नाही, तर मग या वर्षाचं तुम्ही कधी देतात? आणि याच्यासाठी फक्त कलेक्टर साहेबांनी त्यांना एक आदेशपत्र द्यावं की यांना तत्काळ दिव्यांग लोकशाही दिवसच्या अगोदरच त्यांनी हे निधी द्यायला पाहिजे होतं, परंतु 2-4 दिवसात त्यांनी वाटलं पाहिजे, आमचं बोलणं एवढंच आहे. आतापर्यंत काही तुम्हाला निधी भेटली का? निधी भेटलेली आहे. किती भेटायची?
समजा 40 ते 79% 2000 भेटते आणि 80 ते 100% 3000 रुपये भेटते. आणि ही निधी जी आहे तर जे जुने आयुक्त साहेब होते त्यांनी 2 टर्ममध्ये दिली होती, 2 वेळेस त्यांना निधी दिली होती. आणि त्याच्यानंतर पण दुसरे कलेक्टर आपले आयुक्त आले होते, त्यांनी पण 2 टर्ममध्ये दिली. परंतु हे जी श्रीकांत साहेब जे आहे तर हे काय करतात की प्रत्येक वेळेस आंदोलन धरणे प्रदर्शन करावं लागतं. आणि मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.